तर मी आता जॅकेट वगैरे आणलं नाही, तर मी स्लीव्स माझे फुल करून निघेन, कारण बाहेर थंडी आहे. तर मित्रांनो, आता मी निघालोय 3:30 वाजता. संध्याकाळी ह्याच ठिकाणी भरपूर ट्रॅफिक होती आणि आता तुम्ही बघू शकता की रोड किती एकदम म्हणजे पूर्ण खाली आहे. तर मी आता निघालोय ऑफिसवरून आणि मला 25 मिनिटाचा टाईम दाखवला मॅपवर. 25 मिनिटात मी पोहोचेन. तर रोड तर पूर्ण खाली आहे. पॉसिबल झालं तर 25 मिनिटाच्या आत सुद्धा पोहोचेन, पण ॲक्च्युअलमध्ये रोड एवढे खराब आहे. तुम्ही बघू शकता मला कॅमेरा केवढा हलतो प्रत्येक वेळी. तर मग बहुतेक मला आरामातच जावं लागेल आणि मी नॉर्मली आरामातच चालवतो गाडी. मग निवांतपैकी आपण 25 मिनिटं ते 30 मिनिटं लागले तरी चालतील, पण आरामात जाऊ. रात्रीचे मेजर करून यांचे कामं चालू असतात, कारण रोड खाली असतो पूर्ण. तर जास्त करून यांचे हे रस्त्याचे खोदकाम आणि बाकी सगळ्या गोष्टी चालू असतात. आणि हे जे कुत्रे ते रात्री खूप मागे लागतात, त्यामुळे तुम्ही जर स्लो चालवाल तर ते बहुतेक मागे लागणार नाहीत. आणि जरी कोणी मागे लागलं तरी तुम्हाला रस्त्याच्या मध्ये गाडी थांबवावी लागेल किंवा थोडं साईडला स्लो घेतल्यानंतर ते ऑटोमॅटिकली लांब जातात आपल्यापासून. संध्याकाळी हे पूर्ण जाम होतं, म्हणजे सर्वीकडे तुम्हाला गाड्या दिसल्या असतील माझ्या संध्याकाळच्या ब्लॉकमध्ये. जेव्हा मी ऑफिसला येत होतो तर या ठिकाणी सर्वीकडे गाड्या होते. आणि आता तुम्ही बघू शकता की लांबपर्यंत गाड्या नाही आहेत, निवांत रोड आहे. आणि थंड पण वाटतंय, वातावरण थंड झालं एकदम. निवांतपैकी स्लो आपलं निघायचं. तुम्हाला जर का पेट्रोल भरायचं असेल किंवा म्हणजे पेट्रोल पंप आणि बाकी पेट्रोल पंपवर असलेल्या सोयी या सगळ्या चालू असतात. तुम्ही बघू शकता इथला हा पेट्रोल पंप आणि ह्याचा पुढचा पेट्रोल पंप, हे दोन्ही पेट्रोल पंप नेहमी चालू असतात. म्हणजे बहुतेक डे अँड नाईट आहे. आणि आतमध्ये केमिस्ट दुकान पण आहे, फार्मसीचं दुकान सुद्धा आहे. इथला काही पट्टा चांगला आहे, म्हणजे जास्त खड्डे नाही आहेत, प्लेन सपाट रोड आहे, स्पीड ब्रेकर वगैरे नाही आहेत. पण काही पट्टा एवढा खराब आहे की त्या ठिकाणी तुम्हाला स्पीड एकदम स्लोच करून चालवावी लागेल. जर तुमची छोटी गाडी आहे, जशी माझी स्कूटी आहे, जर बाईक वगैरे असेल तर तुम्ही डॉज करून इथून तिथून कसे तरी निघाल. पण जर छोटी गाडी आहे तर तुम्हाला ऑफकोर्स त्या ठिकाणी स्लो करूनच जावं लागेल. तर माझी छोटी गाडी असल्या कारणाने मला आरामातच जावं लागतं प्रत्येक ठिकाणाहून. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की इकडे 2 पेट्रोल पंप हे चालू असतात, म्हणजे 24 तास. तुम्ही बघू शकता या ठिकाणी हा पेट्रोल पंप, या ठिकाणी तुम्हाला गॅस सर्व्हिस पण आहे वाटतं अवेलेबल. पण पेट्रोल डिझेल हे नक्की भेटणार तुम्हाला. आणि जागोजागी तुम्हाला चहा वगैरे किंवा काही छोटा मोठा नाश्ता करायचा असेल तर असे सायकलवर आणि छोट्या स्टॉल्सवर तुम्हाला लोक दिसतील, जे तुम्हाला नॉर्मली चहा, कॉफी आणि बाकी सगळ्या बूस्ट वगैरे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करतील. तुम्ही बघू शकता रस्त्याच्या मध्ये रात्रीच्या वेळी हे असे कोन्स आणि बॅरिकेड्स लावून कामं चालू असतात. तर ते मी तुम्हाला सांगितलं की रात्रीच्या वेळी हे कामं चालू असतात. तर तुम्ही बघू शकता एक बहुतेक हे पेंटिंगचं काम काहीतरी चालू आहे यांचं, आणि इकडे रिपेअरिंगचं काम चालू आहे. तर हे असे बॅरिकेड्स लावून आणि ड्रम्स वगैरे लावून हे रस्ते ब्लॉक करतात त्या ठिकाणचे, आणि कंटिन्युअसली असे कामं चालू असतात त्यांचे. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हे जे सिग्नल ब्लिंक होतात येल्लो कलर, याचा अर्थ आहे की तुम्हाला फक्त बघायचं आहे गाड्या आहेत का काही दुसऱ्या कोणत्या गोष्टी, आणि त्यानुसार तुम्ही निघा. थांबायची गरज नाही, काही नाही, निवांत. रात्रीचा प्रवास हा निवांत असतो, कमी टाइम कन्झ्युम करणार असतो. ट्रॅफिक आणि पेट्रोल वगैरे आपलं निवांत असतं सगळ्या गोष्टी. पण हा तेवढाच डेंजरस असतो, कारण मोठ्या ज्या गाड्या आहेत, ज्या ट्रक आहेत, डंपर आहेत, यांची स्पीड ही जर ह्या रोडची स्पीड 50 असेल तर
तर त्यांची डबल असते. कमीत कमी 100 वगैरे 100 किंवा 80 वगैरे एवढी स्पीडवर ते गाड्या चालवतात. आता जस्ट माझ्या बाजूने त्या स्पीडमध्ये डंपर गेला तो आता पुढे दिसत सुद्धा नाही आहे. तर या सगळ्या डंपरला एअर ब्रेक असतो, एअर सस्पेन्शन असतं, एअर ब्रेक असतो. तर या सगळ्या डंपर वगैरे मोठ्या मोठ्या गाड्यांना एअर ब्रेक असतो. आणि एअर ब्रेक आता तुम्ही बघू शकता माझ्या बाबून स्पीडमध्ये गाडी जाते आणि यांना अर्जंटली ब्रेक लावता येणार नाही. कधी कधी हे लागतात पण अर्जंटली ब्रेक, पण मोस्टली आतमध्ये सामान लोड केलेलं असतं आणि त्यामुळे मग ते अर्जंट ब्रेक मारू शकत नाही. तर ज्यावेळी अशी स्थिती येते ती थोडी डेंजरस असते. रात्रीची गाडी चालवताना निष्काळजीपणा केलेला मागात पडणार नेहमीच, म्हणून काळजीपूर्वक तुम्ही ट्रॅव्हल करा. बघू शकता या गाडीची स्पीड कमीत कमी 80 आहे. 40 किती आहे हे लोडेड ट्रक्स आहे आणि हे कंटिन्युअसली कमीत कमी 80-90 या स्पीडमध्ये जातात आणि मागून गाड्यासुद्धा तेवढ्या स्पीडमध्ये जातात. आणि हे मला थोडं डेंजरस वाटतं या गोष्टी रात्रीचं जेव्हा ट्रॅव्हल करतो त्यावेळी. म्हणून एका साईडने आपला निवांत आपला एक छोटा रस्ता बघायचा ज्या ठिकाणी मोठे गाड्या येऊ शकत नाहीत. काही जाताना या रोडवर काम चालू नव्हतं, पण आता तुमच्या समोर बघा ही क्रेन आलेली आहे आणि या क्रेनवरून इथे काम चालू आहे. तर हा डायव्हर्जन वगैरे लावला आहे, या साईडने सगळ्या गाड्या जातात. पूर्ण ब्लॉग शूट करत करत आणि आरामात आपल्या स्पीडनुसार म्हणजे नॉर्मल स्पीड, स्लो स्पीड आणि साईड बाय साईडने कव्हर करत करत तरी मला 25 मिनटं दाखवत असतील तरी सुद्धा 15 ते 18 मिनटात मी विक्रोळीच्या सिग्नलला पोहोचलो आहे, टागोरनगरच्या सिग्नलला. चांगली गोष्ट आहे की हे सिग्नलला थांबलेत मोठे गाड्या डंपर्स वगैरे. तर आता या ठिकाणी तुम्ही बघा जास्त गर्दी नाही आहे, निवांत आहे. गुगल मॅपवर 25 मिनटं दाखवले होते आणि नॉर्मल निवांत स्पीडमध्ये येऊन सुद्धा मी 18 मिनटात 19 मिनटात पोचलो आहे माझ्या डेस्टिनेशनला. तर मी अशाच प्रकारे डेली तर कधी काही गोष्टी असतात, काही इंटरेस्टिंग असतात, काही ॲक्सिडेंटली घडतात. तर या सगळ्या गोष्टी ह्या टिपल्या पाहिजेत. त्यामुळे मी हा विचार केला की आपण ब्लॉग चालू करूया. असंही आपण दिवसभर येतो जातो. काय मला इथे पार्किंग भेटलेली आहे, इथेच पार्क करतो.